नमस्कार. आज आपण एका खूपच रंजक आणि खरं तर आजच्या जगात खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कृत्रिम बुद्धिमत्ता. हां, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण सगळेजण सहजपणे AI म्हणतो त्याला. बरोबर. तर आम्हाला जी माहिती मिळाली आहे ती एका खास ऑनलाईन मॉड्यूलबद्दल आहे, जे खास AI म्हणजे शिकण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी बनवलं गेलंय. अच्छा. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या मॉड्यूलमध्ये नेमकं काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. हं, हं. समजा कुणाला AI म्हणजे काय यातलं काहीच माहीत नसेल, तर त्यांना सुद्धा हे नेमकं काय आहे याचा एक अंदाज यावा. हो. चला तर मग सुरुवात करूया. पाहूया यात काय दडलंय. नमस्कार. आणि हो, तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडला. म्हणजे एआय हा शब्द आजकाल आपण किती ऐकतो, नाही का? खरंय, सगळीकडेच. अगदी. आपल्या फोनपासून ते मोठमोठ्या कंपन्यांच्या कामांपर्यंत सगळीकडे एआयची चर्चा आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाबद्दलची मूलभूत माहिती असणं हे आता फक्त कुतूहल नाहीये. नाहीये, बरोबर. ती एक आवश्यक गोष्ट बनली आहे असं मला वाटतं. आणि हे जे ऑनलाईन मॉड्यूल आहे ना, ते याच दिशेने एक महत्वाचं पाऊल आहे. हम्म. ते एआयच्या संकल्पना कशा शिकवतं, त्याचा दृष्टिकोन काय आहे आणि ते शिकणाऱ्याला कसं मदत करतं, यावर आपण आज जरा विस्तारानं बोलूया. उत्तम. तर या मॉड्यूलचं नाव आहे इंट्रोडक्शन टू AI कॉन्सेप्ट्स, म्हणजे AI संकल्पनांची ओळख. नावावरूनच कळतंय. हो, नावावरूनच कळते की हे नवशिक्यांसाठी आहे, ज्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे त्यांच्यासाठी. पण मला यातली एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटली काय? की माहितीनुसार हे फक्त नवशिक्यांसाठी नाहीये, तर यात AI इंजिनियर, डेटा सायंटिस्ट, विद्यार्थी आणि अगदी मायक्रोसॉफ्ट को-पायलट वापरणारी लोक सुद्धा सहभागी होऊ शकतात. हो की नाही? हे थोडं आश्चर्यकारक नाही का? म्हणजे इंजिनियर आणि डेटा सायंटिस्ट का शिकतील हे परत? नाही, हा खरंच खूप चांगला प्रश्न आहे. याचं कारण असं असू शकतं की एआय हे क्षेत्र इतकं मोठं आहे आणि इतक्या वेगाने बदलतंय की अगदी त्यात काम करणारे व्यावसायिक सुद्धा कधी कधी अगदी मूलभूत गोष्टींकडे म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट्सकडे परत एकदा लक्ष देऊ शकतात. अच्छा. कदाचित त्यांना एआयच्या एखाद्या विशिष्ट पाहिलूची, जसे की समजा जेनरेटिव्ह एआय असेल किंवा रिस्पॉन्सिबल एआय, त्याची आणखी चांगली समज हवी असेल. हो, जी त्यांच्या रोजच्या कामात लगेच उपयोगी पडेल. अगदी. शिवाय एआय आता कसं झालंय, ते एका विशिष्ट डिपार्टमेंट पुरतं मर्यादित नाही राहिलंय. बरोबर. ते वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वापरलं जातंय. त्यामुळे जरी तुम्ही डेटा सायंटिस्ट असाल तरी तुम्हाला एआयच्या नैतिक बाजूची किंवा समजा व्हिजन टेक्नॉलॉजीची मूलभूत माहिती असणं फायद्याचं ठरू शकतं. तर हे मॉड्यूल त्या सगळ्यांना एका काय म्हणतात त्याला कॉमन प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करतंय असं दिसतंय. समजलं. म्हणजे फक्त ABCD शिकण्यापुरतं नाहीये, तर कधी कधी परत एकदा उजारणी करण्यासारखं आहे, जेणेकरून पाया पक्का राहावा. अगदी तसंच. छान. आता या मॉड्यूलच्या उद्दिष्टांबद्दल बोलूया. माहिती काय सांगते? तर याचा एक मुख्य उद्देश आहे AIच्या मदतीने कोणकोणत्या प्रकारची सोल्युशन्स म्हणजे उपाय तयार करता येतात हे समजून घेणं. हो. म्हणजे AI नक्की काय काय करू शकतं, त्याची क्षमता काय आहे हे समजून घेणं. हलकेच हसून जगात काय भारी बदल घडू शकतं हे पाहणं. म्हणजे उगाच भीती किंवा गैरसमज न ठेवता शक्यता काय आहेत हे बघणं महत्वाचं आहे. हो, अगदी. आणि एआय काय करू शकतं हे समजून घेतल्याने काय होतं की आपल्या मनात ज्या त्याच्याबद्दलच्या प्रतिमा आहेत त्या अधिक स्पष्ट होतात. उदाहरणार्थ एआय म्हणजे फक्त मोठी गणितं सोडवणारं काहीतरी असं नाहीये. तर ते शेतकऱ्याला पिकाबद्दल सल्ला देऊ शकतं, डॉक्टरांना रोग निदानात मदत करू शकतं किंवा अगदी आपल्या घरातली स्मार्ट उपकरणं आहेत ना, त्यांना अजून हुशार बनवू शकतं. बरोबर. तर या मॉड्यूलचा उद्देश हाच आहे की एआयच्या या वेगवेगळ्या संभाव्य उपयोगांची ओळख करून देणं. आणि दुसरा उद्देश काय आहे? मला वाटतं तोही खूप महत्वाचा आहे असा उल्लेख होता. बरोबर. दुसरा आणि माझ्या मते तर अत्यंत महत्वाचा उद्देश आहे रिस्पॉन्सिबल एआय प्रॅक्टिसेस, म्हणजेच जबाबदार एआय पद्धतीबद्दल शिकणं. जबाबदार एआय. हो, हे खरंच खूप महत्वाचं आहे. आपण अनेकदा विचार करतो की तंत्रज्ञान किती शक्तिशाली आहे, ते काय काय करू शकतं, पण कसं आहे ना, कोणतंही शक्तिशाली साधन जबाबदारीने वापरावं लागतं. अगदी. आणि AIच्या बाबतीत हे जास्तच खरं आहे, कारण AI निर्णय घेऊ शकतं, लोकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. बरोबर. त्यामुळे ते नैतिकदृष्ट्या योग्य, निष्पक्ष, सुरक्षित आणि पारदर्शक कसं वापरायला हवं हे शिकणं अनिवार्य आहे.
तुम्ही छान उदाहरण दिलं गाडी चालवण्याचं. हो. आपण फक्त ॲक्सेलरेटर आणि ब्रेक शिकत नाही, तर वाहतुकीचे नियम, सिग्नल पाळणं, इतरांची काळजी घेणंही शिकतो. रिस्पॉन्सिबल AI म्हणजे AI वापरण्याचे नियम आणि नैतिकता शिकण्यासारखं आहे. हे जबाबदारीचं महत्त्व सुरुवातीलाच अधोरेखित करणं खरंच महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं, आपण फक्त तंत्रज्ञानाच्या चमत्कारांबद्दल बोलतो हो. आणि त्याच्या वापराचे परिणाम काय याचा विचार नंतर करतो. अगदी. पण ऐका, यातली सगळ्यात भारी गोष्ट काय वाटली मला? काय? या मॉड्यूलसाठी कोणतीही पूर्वअट नाहीये. म्हणजे प्री रिक्वेजिट नन, शून्य. खरंच की काय? हो. याचा अर्थ काय? तर ज्याला AIचा पण माहीत नाही किंवा ज्याला वाटतं की अरे बापरे हे सगळं काहीतरी खूप क्लिष्ट इंजिनिअरिंगचं प्रकरण आहे, ती व्यक्ती सुद्धा हे शिकू शकते. म्हणजे मला अल्गोरिदमचं स्पेलिंग आठवत नसलं तरी चालणार. अगदी. आणि यामुळे काय होतं माहितीये, अनेकांच्या मनात AI शिकण्याबद्दल जी एक भीती असते किंवा एक कमीपणाची भावना असते, हो, एक भिंत असते. हो, ती भिंत आपोआप गळून पडते. अरे हे शिकायला मला आधी कोडिंग यायला हवं किंवा माझं तर टेक्निकल बॅकग्राऊंड नाही, असले विचार दूर होतात. हे मॉड्यूल जणू म्हणतंय, तुम्ही कोणीही असा, कुठूनही आलेला असा, जर तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर दरवाजे उघडे आहेत. छानच आहे हे तर. हो, ज्ञानाचं लोकशाहीकरण म्हणतात ना, त्याचं हे एक चांगलं उदाहरण आहे. खरंच. आता उत्सुकता वाढली आहे की या मॉड्यूलमध्ये नक्की शिकायला काय काय मिळणार आहे. चला आत डोकावून बघूया. यात वेगवेगळे विभाग आहेत, युनिट्स. त्यांची नावं ऐकली तरी कल्पना येईल की काय असेल यात. इंट्रोडक्शन टू AI, AIची ओळख, बेसिक, जनरेटिव्ह AI, चर्चेतला विषय. कम्प्युटर विजन, स्पीच, स्पीच वाणी ओळख आणि निर्मिती. नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, NLP, एक्स्ट्रॅक्ट डेटा अँड इन्साइट्स, डेटामधून माहिती आणि निष्कर्ष काढणे. डेटा इन्साइट्स. आणि रिस्पॉन्सिबल AI. अरे वा, म्हणजे AIच्या जगातल्या महत्वाच्या जवळपास सगळ्या गोष्टींची तोंडओळख यात आहे असं दिसतंय. हो, अगदी तसंच आहे. प्रत्येक घटक AIच्या एका मोठ्या आणि महत्वाच्या भागाला स्पर्श करतो. आपण थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया, प्रत्येकात काय असू शकतं. हो, सांगा ना. AIची ओळख, हे म्हणजे पायाभरणी. AI म्हणजे नेमकं काय, ते माणसांच्या बुद्धिमत्तेची नक्कल कसं करतं, मशीन लर्निंग म्हणजे काय, याचे प्रकार कोणते, अगदी मूलभूत संकल्पना इथे स्पष्ट होतात. म्हणजे AIच्या जगाचा नकाशाच जणू. अगदी. जनरेटिव्ह AI हा सध्या खूप चर्चेत असलेला प्रकार. जनरेटिव्ह म्हणजे निर्माण करणारं. हे AI स्वतःहून नवीन गोष्टी तयार करू शकतं. नवीन गोष्टी म्हणजे कशा? म्हणजे तुम्ही त्याला काही सूचना दिल्या तर ते तुमच्यासाठी चित्र काढू शकतं, संगीत तयार करू शकतं, तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतं किंवा अगदी कविता लिहू शकतं. अरे बापरे. जणू काही एक अदृश्य पण प्रचंड हुशार कलाकार किंवा लेखक तुमच्या कॉम्प्युटरमध्ये आहे. उदाहरणार्थ ChatGPT किंवा मीड जर्नी सारखी साधनं याच प्रकारात मोडतात. म्हणजे विचार करा, आपण कॉम्प्युटरला सांगायचं माझ्यासाठी सुट्टीच्या प्लॅनवर एक ईमेल लिही आणि ते लिहून देणार, किंवा एक उडणाऱ्या मांजराचं चित्र काढ आणि ते काढणार. हे तर जादूच वाटते ना. पण याचा केवळ मनोरंजनापलीकडे व्यावहारिक उपयोग काय असू शकतो? हो, तेच विचारायचं होतं. नक्कीच. मनोरंजन हा एक भाग झाला, पण याचे व्यावहारिक उपयोग खूप आहेत. मार्केटिंगसाठी कंटेंट तयार करणं, सॉफ्टवेअर कोड लिहिण्यास मदत करणं, अच्छा, नवीन औषधांच्या डिझाईनमध्ये मदत करणं, किंवा अगदी शिक्षकांसाठी शैक्षणिक साहित्य तयार करणं. अनेक शक्यता आहेत. कॉम्प्युटर विजन. विजन म्हणजे दृष्टी. कॉम्प्युटरला माणसांसारखं बघायला आणि समजायला शिकवणं म्हणजे कॉम्प्युटर विजन. बघायला आणि समजायला. हो, फक्त फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करणं नाही, तर त्यात काय आहे हे ओळखणं. उदाहरणार्थ, आपला स्मार्टफोन चेहरा ओळखून अनलॉक होतो ना, हो, फेस रेकॉग्निशन. ते कॉम्प्युटर विजन. किंवा रस्त्यावर स्वयंचलित गाड्या अडथळे ओळखतात, किंवा कारखान्यांमध्ये उत्पादनांमधले दोष शोधले जातात. हे सगळं कॉम्प्युटर विजनमुळे शक्य होतं. म्हणजे कम्प्युटर नुसता बघत नाही, तर बघितलेल्या गोष्टीचा अर्थ लावतो. जसं आपण फोटोत कुत्रा आहे की मांजर हे ओळखतो तसं. अगदी बरोबर. ते वस्तू, माणसं, ठिकाणं, अगदी चेहऱ्यावरचे हावभाव बघून भावनाही ओळखायला शिकू शकतं. कमाल आहे. स्पीच. इथे AI माणसांची बोलली जाणारी भाषा म्हणजे स्पीच ओळखायला शिकतं, स्पीच रेकॉग्निशन, आणि स्वतः माणसांसारखं बोलायला शिकतं, स्पीच सिंथेसिस. बोलणं ओळखणं आणि बोलणं सुद्धा. हो, आपण रोजच्या जीवनात हे खूप वापरतो. आपल्या फोनमधले व्हॉइस असिस्टंट, सिरी, गुगल असिस्टंट, अलेक्झा. हो, ते तर रोजचं झालंय आता.
हो, ते आपली बोललेली कमांड समजून घेतात आणि आपल्याला बोलून उत्तर देतात. हे स्पीच टेक्नॉलॉजीचं उत्तम उदाहरण आहे. पण मला एक प्रश्न पडतो, वेगवेगळ्या लोकांचा आवाज, बोलण्याची पद्धत, उच्चार किती वेगळे असतात. हे सगळं AI कसं समजत असेल? हां, खरं तर यातला एक मोठा आव्हान आहे. पण प्रचंड डेटा आणि खूप प्रगत अल्गोरिदम वापरून एआयला वेगवेगळ्या भाषा, बोलीभाषा आणि उच्चारांशी जुळवून घ्यायला शिकवलं जातं. अर्थात ते अजूनही 100% अचूक नाही, पण खूप प्रगती झाली आहे यात. नक्कीच. नैसर्गिक भाषा प्रक्रिया NLP. नैसर्गिक भाषा म्हणजे आपण माणसं जी भाषा बोलतो किंवा लिहितो ती. कॉम्प्युटरला ही भाषा समजून घेणं आणि त्यावर प्रक्रिया करणं शिकवणं म्हणजे NLP. अच्छा, म्हणजे टेक्स्ट आणि बोललेली भाषा दोन्ही. हो. उदाहरणार्थ गुगल ट्रान्सलेट एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करतं. किंवा ईमेलमधले स्पॅम फिल्टर आपोआप नको असलेले मेल्स बाजूला काढतात. किंवा कंपन्यांचे चॅटबॉट्स आपल्या प्रश्नांची बऱ्यापैकी सुसंगत उत्तरं देतात. हे सगळं NLP मुळे शक्य होतं. म्हणजे कॉम्प्युटर खऱ्या अर्थाने आपली भाषा समजतो का, की फक्त शब्दांचे अर्थ आणि रचना ओळखतो? हा एक जरा तात्विक प्रश्न आहे. सध्या तरी AI भाषा समजतं असं म्हणण्यापेक्षा ते भाषेतील पॅटर्न्स, संबंध आणि संदर्भ ओळखायला शिकतं असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. अच्छा. ते खूप मोठ्या प्रमाणात डेटा वापरून कोणत्या शब्दांनंतर कोणते शब्द येण्याची शक्यता आहे किंवा वाक्याचा अर्थ काय असू शकतो याचा अंदाज बांधतं. माणसांसारखी खरी समज अजून दूर आहे, पण ते आश्चर्यकारकपणे प्रभावी काम करतं हे नक्की. प्रभावी नक्कीच आहे. डेटामधून माहिती काढणे. आजच्या जगात आपण प्रचंड डेटा निर्माण करतो. सोशल मीडिया, खरेदीची माहिती, सेन्सर डेटा, खूप काही. हो, डेटा तर खूप आहे. या अफाट माहितीच्या ढिगाऱ्यातून उपयुक्त माहिती, ट्रेंड्स किंवा महत्वाचे निष्कर्ष, इन्साइट्स शोधून काढण्याचं काम AI करतं. उदाहरणार्थ, हजारो ग्राहकांच्या प्रतिक्रियांचं विश्लेषण करून कंपनीला कळू शकतं की त्यांच्या उत्पादनात काय सुधारणा हवी आहे. किंवा शहरातील वाहतुकीचा डेटा वापरून ट्रॅफिक सिग्नल अधिक प्रभावीपणे कसे नियंत्रित करता येतील हे समजू शकतं. म्हणजे डेटाच्या समुद्रातून मोती शोधून काढण्यासारखं. आणि आजकाल जिथे प्रत्येक क्लिकचा डेटा तयार होतो, तिथे ही क्षमता खरंच खूप महत्वाची वाटते. नक्कीच. माहितीच्या युगात माहितीचं विश्लेषण करण्याची क्षमता ही एक मोठी शक्ती आहे. आणि शेवटचा मुद्दा, जबाबदार AI, रिस्पॉन्सिबल AI. हो, आणि पुन्हा एकदा आपण सुरुवातीला ज्यावर बोललो होतो, तो नैतिकतेचा आणि जबाबदारीचा भाग. AI प्रणाली विकसित करताना आणि वापरताना काही तत्व पाळणं गरजेचं आहे. कोणती तत्व? जसं की निष्पक्षता, फेअरनेस, म्हणजे AIने कोणताही पक्षपात करू नये. विश्वसनीयता आणि सुरक्षितता. रिलायबिलिटी अँड सेफ्टी, म्हणजे AIने अपेक्षेप्रमाणे आणि सुरक्षितपणे काम करावं. गोपनीयता आणि सुरक्षा, प्रायव्हसी अँड सिक्युरिटी, लोकांच्या डेटाचं संरक्षण करणं. सर्वसमावेशकता, इन्क्लुसिव्हनेस, AI सर्वांसाठी उपयुक्त असावा. बरोबर. पारदर्शकता, ट्रान्सपरन्सी, AI निर्णय कसे घेते हे थोडंफार तरी समजू शकणं. आणि उत्तरदायित्व. अकाउंटेबिलिटी, AI प्रणालीसाठी कोण जबाबदार आहे हे स्पष्ट असणं. करताना किंवा विकसित करताना आपण अधिक जागरूक राहू. हे फार महत्वाचं आहे. पण एक प्रश्न मनात येतो, एक नवशिका जो फक्त AIची ओळख करून घेत आहे, तो या जबाबदार AI मध्ये कसं काय योगदान देऊ शकतो? हे तर डेव्हलपर्सचं काम वाटतं ना? नाही, असं नाहीये. अगदी सामान्य वापरकर्ता म्हणूनही आपण योगदान देऊ शकतो. पहिला म्हणजे जागरूकता. अच्छा. AI कसं काम करतं आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात हे समजून घेणं. दुसरं, प्रश्न विचारणं. आपण जे AI ॲप्स किंवा सेवा वापरतो त्या आपला डेटा कसा वापरतात, त्यांचे निर्णय किती निष्पक्ष आहेत याबद्दल प्रश्न विचारणं. आणि तिसरं, आपल्या प्रतिक्रिया नोंदवणं. जर आपल्याला AI सिस्टममध्ये काही पक्षपातीपणा किंवा चूक दिसली तर त्याबद्दल आवाज उठवणं. जबाबदारी फक्त निर्मात्यांची नाही तर वापरणाऱ्या समाजाची सुद्धा आहे. उत्तम मुद्दा मांडलात. म्हणजे आपण फक्त वापरकर्ते नाही तर सजग वापरकर्ते बनू शकतो. अगदी. तर हे सगळं शिकल्यानंतर मॉड्यूलच्या शेवटी एक मॉड्यूल असेसमेंट म्हणजे मॉड्यूल मूल्यमापन चाचणी पण आहे. हो, परीक्षा. ज्ञानाची परीक्षा. आपण जे काही शिकलो ते कितपत डोक्यात शिरलं आहे हे तपासण्याची संधी. मला वाटतं अशी छोटीशी चाचणी दिली की आत्मविश्वासही वाढतो की हां, मला हे आता कळलंय. अगदी बरोबर.
आणि ह्या मूल्यमापनाचा उद्देश केवळ पास नापास ठरवणं नसतो, तर आपण शिकलेल्या संकल्पना किती चांगल्या प्रकारे समजून घेतल्या आहेत हे स्वतःला तपासता येणं हा असतो. आणि जसं त्या माहितीमध्ये उल्लेख आहे, ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यास तुमच्या प्रोफाईलवर एक पास डेझिग्नेशन म्हणजे तुम्ही उत्तीर्ण झाल्याचं चिन्ह मिळू शकतं. अच्छा. हे कदाचित तुमच्या लिंक्डइन प्रोफाईलवर किंवा इतर ठिकाणी दाखवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं आणि तुमच्या शिकण्याच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा दर्शवू शकतं. स्वतःच्या ज्ञानाची पडताळणी करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. तर मग आजचे आपल्या चर्चेतून आपण काय शिकलो? हे जे इंट्रोडक्शन टू AI कन्सेप्ट्स नावाचं ऑनलाईन मॉड्यूल आहे, ते AIच्या जगात पहिलं आत्मविश्वासाचं पाऊल टाकण्यासाठी एक उत्तम आणि सोपा मार्ग दिसतोय. यात AI काय काय करू शकतं, जसं की चित्र काढणं किंवा कविता लिहिणं, जनरेटिव्ह AI, जगाकडे बघणं, कम्प्युटर विजन, ते माणसांना कसं समजू शकतं, जसे की आपली भाषा, NLP किंवा बोलणं, स्पीच, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे शक्तिशाली तंत्रज्ञान जबाबदारीने कसं वापरायचं, रिस्पॉन्सिबल AI. या सगळ्या कळीच्या संकल्पनांची अगदी सहज सोप्या भाषेत ओळख करून दिली जाते. आणि विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला आधीपासून काहीही माहिती असण्याची गरज नाहीये. अगदी. आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की जरी प्रत्येकाला AI इंजिनियर बनायचं नसलं तरी या मूलभूत संकल्पनांची ओळख असणं आजच्या जगात खरंच खूप गरजेचं झालं आहे. आपल्या अवतीभोवती जे तंत्रज्ञान आहे, जे बदल घडत आहेत, ते का आणि कसे घडत आहेत हे समजून घेण्यासाठी ही माहिती आवश्यक आहे. आपण बातम्या वाचतो, नवीन ॲप्स वापरतो, तेव्हा त्यामागे काय तंत्रज्ञान आहे याची किमान कल्पना असली तर आपण अधिक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतो. बरोबर. ही माहिती आपल्याला केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न ठेवता सुजाण आणि माहितीगार नागरिक बनण्यास मदत करते. आपण AIला केवळ एक ब्लॅक बॉक्स म्हणून न बघता त्याच्या आत काय चालतं याचा थोडा अंदाज बांधू शकतो. अगदी बरोबर. तर जाता जाता एक विचार आपल्या श्रोत्यांसाठी सोडून जातोय. आज आपण AIच्या ज्या वेगवेगळ्या क्षेत्रांबद्दल ऐकलं, कम्प्युटर व्हिजन, बघण्याची क्षमता, स्पीच, बोलण्याची ऐकण्याची क्षमता, NLP, भाषा समजण्याची क्षमता, जनरेटिव्ह AI, नवीन गोष्टी निर्माण करण्याची क्षमता, डेटा विश्लेषण, माहितीतील अर्थ शोधण्याची क्षमता. यातल्या कोणत्या एका क्षेत्रामुळे आपल्या अंदाजाने पुढच्या 5 वर्षांमध्ये आपल्या रोजच्या जगण्यात सर्वात मोठा आणि लक्षणीय बदल घडून येईल असं वाटतं? चांगला प्रश्न आहे. विचार करायला नक्कीच जागा आहे.